मारो खूप इलो बघ देसून आता बाहेर इलो हो. अरे 12वी शिकान उपयोग आयुष्य फुकट गेला कसलो पोर होती. तर नमस्कार मंडळी, टिकेतेज व्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मंडळी आता वाजले दुपारचे 3 आणि मी चाललोय खाडीत हे आवता मारू. माकडला ते पाईपाच्या भीतर मारला सावत तुरंत मारतो आणि हय्या चाप्याचं काय जातात. म्हणजे 3-4 होत आवता. तर मंडळी काकांकडे 3-4 आवता आहोत. हे आमचे शिरी काका हे बघा. तर आता आम्ही इकडे एक आवत मारलो आणि त्या बाणाना ब्रिजच्या त्याच्या त्या साईडला जाऊन मारतलो. तर इकडे आता पहिला आता मारूया, सुरुवात करतो. तर ह्यो बघा पहिलो नांगर काकाने सोडलो. ह्या बघा आम्ही शेवट टाकतोय. ते त्या बाजूगत ते दगडत ते ता आऊत जाळा ना खाली घेऊन जाताले. अडकला तुटला. हा उत्सरला याक नांगरी बघा. याक आवत इकडे मारून झाला. आता बाकीची आवत आहोत ती आम्ही ह्या पायपासून आतमध्ये जातलो आणि तिकडे जाऊन मारतलो. आवताकडे एक मासं उडलो. एक मासं उडलो. बॉईट उडला. बॉईट आवताकडे बरोबर झाला. जाताली आता परफेक्ट आरामात जाताली. तर ह्या बघा ह्या तुमका काही भेटत नाही असा अनुभव. आता या पायपासून जाताना काय बोलतात आता मिळतच नाही. काका सांगतो देव का असं काही भेटत नाही असं घ्या. हां असं मिळत नाही. हे बघा ह्या पायपासून आता बरोबर आम्ही आतमध्ये जातलो आणि भरतीचा आता ताण सुरू झाला त्याच्यामुळे होडी ऑटोमॅटिक जातं आतमध्ये. सोडून देऊ गय फक्त. ओ बघ देसून आता बाहेर इलो. काका खाली उतरले काकाने लोटला आणि मी तात्पर्य बसान होतोय. त्या पलीकडे सून आता ह्या बाजू गेलो. आता दुसरा जाळा आता आपण हसून मारताले. काकांचं लोकेशन काय आता बघूया. मी पहिलं दिलंय काकांबरोबर मारू गय. किनाऱ्यापासून आता पालाव टाकताले. पालाव म्हणजे शेवटचा एक टॉक असता त्याका पालाव म्हणतात. ह्या पालाव ह्या बघा ते दाखवताले पालाव. ह्या बघा पालाव. हे बघा ह्या पालवात होतो नांगर शेवट. म्हणजे हैसून आता सुरुवात झाला जाळ्यात. आता ऑटोमॅटिक सुरुवात झाली. होडी चलवतले तसा बाहेर जायत राहताला. आहे बघा फक्त खपरी हां दगड फक्त टाकीत राहायचं लागतं. ह्या घ्यायचा त्याच्यात काय हा बराच मोठा म्हणजे गोल असा करून असा त्या बाजूक मारतात. हा 2 एकातच. शेव दिला ना.
2 आवता झाले. 2 अंतर झाली. हैराण झाले. कुर्ली गावली तर फाईट नाहीतर पण तो धंदो तो सदीच गावताला असा सांगाक शकतो. खयच्या एका दिवसा 2000चे मासे हो 1000चे नाही एका दिवशी 100 रुपयाचे. एका दिवसा 100 रुपयाचे 50 रुपयाचे. आता वरच्या खाडीत जावतो ना. आता वैल्या खाडी आता वरच्या खाडीत जातो आम्ही. हे बघा आणि हे वडतालच कधी आता सकाळी उठते. सकाळी म्हणजे फाटेक 5 वाजता. 5 वाजा म्हणजे आता तुम्ही मारून ठेवता दुपारची रोजचा तुमचा हात. आता येऊचाही नाही. हां आता येऊचाही 5 वाजा घेताले बरोबर सकाळी. म्हणजे आता तुम्ही मारून ठेवता रात्रभर. दुपारी येऊन मारतास नाही तर कायच गावाचा नाही ना. हां पटकन ओढले तर 2 तासांनी जर ओढलं तर कायच मिळतात. हां कडक त्या उन्हात मारूची लागतात आता. उन्हात मात्र उन्हाने ह्या पोटासाठी पर्याय ना. आता पाणी टाकूया आपण. पाणी घोडीत खूप इला वारो मेला काहीतरीच लागतं वारो. नाही ओलं तर तुमचा खूप लागतं ना त्याच्यामुळे. आता ह्या बी देखशी वरलो हो जाते. तर मंडळी आता आम्ही गेलो 3ऱ्या लोकेशनवरती. आता इकडे आम्ही मारतलो. ह्या 3रा आमचा शेवटचा जाळा बघा. काका सुरुवात करतात आता 3ऱ्या शेवटच्या जाळ्याक मारू. शेवटचा जाळा आहे. आता जास्ती बनवायचं वगैरे काय विषय नाही कारण जाळी वरची होती ते सगळे गेले आहेत. आता या शेवटचा जाळा राहिला त्याच्यामुळे जास्ती भराचा नाही त्याच्यात. हे रे चाप्या म्हणतात ना. चाप्याचं घेऊ. शेवटचं नांगर टाकल्याने. आणि आता तुम्ही खरी नाही गावला काय ना हां तर माका हईत सर देव ह्यो दिसताच. हां तर मंडळी काकांचं म्हणणं असा की त्यांना कुठेच जर काय भेटक नाही म्हणजे कुठच्याच बाकीच्या लोकेशनला तर ह्या लोकेशनला त्यांच्याने जाळा मारला की त्यांना ह्यो देव दिता असा काकांचा म्हणणं. कारण ह्या काकांना खूप वर्षाचा अनुभव आहे. तर ही बघा नाही इकडे आतमध्ये इकडे दिसायची नाही. आतमध्ये एक घुमटी आहे देवाची घुमटी. सहजासहजी कोण येणार नाही. रात्र कोणच येऊन येणार. इकडे सुन वाटा तर आता ही आपली कुर्ल्याची जाळी मारून झाली मारून झाली. आणि आता किती सकाळी किती म्हटलं 5 वाजता ना. 5 वाजा घेतलेलं. 5 वाजता आपण सकाळी इकडे येऊया वडोगी. तर त्याला वारो पण आज खूपच लागतो काय बघा. परीक्षा तो बिचाऱ्या किरडू चावला. तर ह्या जागेचा ते काका ह्या सांगतात इकडे डेंजर देवस्थान म्हणजे खूप डेंजर. हे एक स्टोरी सांगल्याने म्हणजे एक जो पोर इल्लो 12वीची परीक्षा देऊन इकडे काय करू गेलो तो बापाशी अंगडा पागू गेलो. असं पागूक म्हणजे मासे धरू धरू गेलो. हां तो वरते आणि बापूस पागी. हां बापूस पागी होतो. पप्पा म्हणाक लागलो माका काय चावला पुढे किरडू चावला. हैसून तो ना केशवच्या ह्याच्याकडे गेलो आणि काळोच पडलो. खलास गेलो तो दाण गो असा होऊ नये. कडक हा देवस्थान. बरेच गेले बाणारी. बरेच बाण
म्हणजे बरेच गेले म्हणजे खूप लोक ह्या झाले इकडे खलास झाले. म्हणजे मेले. हो अरे 12वी शिकले. 12वी शिकान उपयोग. आयुष्य तर. फुकट गेला. कसलो पोर होतो. फक्त वांगड होई वांगड होई एक पण म्हण. मी राहतो नाही 5 किलो हा नंतर तुम्ही हय आता पहिली थैली जाळी वाढता. सगळी वडून झाली काही उजवाडा शेवटचा उजवाडा. शेवट येत नाही. पाया पडल्याशिवाय सर मी वडूचाही नाही. हा नमस्कार केलो आणि वडू गेलो. एक तरी कुर्ली गावचाली. हा म्हणजे ह्या ठिकाणावरती एक तरीच कुर्ली म्हणजे गावाकच होई. गावाकच होती असा. आणि त्या जाळा आहे सुद्धा छोटा तरी त्या गावता. हा असा घेणारा कोण तो रे. आणि हो देवावर सगळा अरे त्याच्याशिवाय कोण नाही. कष्ट करून शेवटी तिने या दिल्यानंतरच गावता नाहीतर काय. त्याच्याशिवाय कोण नाही. आता रिटर्न भोगद्यासून जाऊ बऱ्या रिटर्न त्या पण मजा येता. माका मी लहान असताना पप्पांबरोबर वगैरे तेव्हा का जाम मजा आहे. हा हो वारच खूप लागतं. बरा तो पडणार ना व्हायचं म्हणजे कमी वगैरे झालं असं काय नाही. एक चाली लागलो त्याच्यात वेगात लागत. आता पुन्हा भरतीचा जाणं म्हणजे ओलवचाय लागतं डबल. हो भरतीचं पाणी इकडे असं ओढीत राहतं ना. जाताना आता येताना काय वाटत ना जाताना आता आडा येत वाऱ्यामुळे कंटाळ. तर आता चला या बघा यापासून आता मी जातलो घराकडे पुन्हा रिटर्न. हो वागतंय खाली. असं नाही उतरलं तर फळान नसला. हयद राहतलो. हा हयच राहताल. हेतूरसून काढू येताना चॉक करून गेली. हेतूरसून काढू आणि घालू घालू आणि काढू. ते भारी बाहेर येईल मी लुटतोय इसून. हाच भारी. बाकी आता भारी ना. काका उतारले पुन्हा एकदा कारण नाहीतर आम्ही थळत राहणार असतो. पर्याय नाही त्याका. होडीत पाणी सुद्धा खूप सांडलं. तर मंडळी आता आम्ही या पुलासून बाहेर इलो म्हणजे पायपासून बाहेर इलो. ऊन पण कडक लागता. आम्ही 3:30 घराकडून सुटलेलो काय 3 वाजता 3-3:30च्या दरम्यान सुटलेलो. आता ही जी जाळी मारलो होती आता सकाळी आम्ही 5 वाजता येऊन ओढतलो. तर आजचा व्लॉग मी हयच एंड करतोय. जर तुमका आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि न विसरता म्हणजे कमेंट करा. आणि पुढचं व्लॉग सकाळी मी जो ओढतलोय तो व्लॉग येतलो त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमका तो चुकता कमी नाही व्लॉग. तर चला बाय बाय.